या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. वारुळवाडी या ठिकाणी दी ओरिजिनल हायफाय मोबाईल शॉपी आणि हायफाय टूर्स अँड ट्रॅव्हल्स या शॉपच्या उद्घाटनाप्रसंगी नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत द ओरिजिनल हायफाय मोबाईल शॉपीला उद्घाटनानिमित्त भेट दिली. यावेळेस शेख परिवाराकडून योगेश पाटे, संतोष वाजगे, त्याचबरोबर संतोष पाटे, संतोष दांगट, आशिष माळवतकर, आरिफभाई आतार, जुबेरभाई आतार यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल देऊन आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस योगेश पाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या शुभेच्छा देताना म्हणाले की शेख परिवारानं नारायणगावकर आणि वारुळवाडीकर इत्यादी भागातील ग्राहकांची, नागरिकांची नेहमीच आपल्या विविध व्यवसायांच्या माध्यमातून सेवा केली आहे. मी लहानपणापासून मुनव्वरभाई शेख यांचा जनरेटरचा व्यवसाय नेहमीच पाहत आलो आहे. तसेच त्यांनी आपली मुले आणि पुतणे यांना उच्च शिक्षण देऊन कुटुंबाची प्रगती केली. सर्वसमावेशक आणि अत्यंत मनमिळावू असणारं हे कुटुंब आहे. अनीसभाई, आसिफभाई आणि त्यांचा शेख परिवार यांचे नूतन व्यवसायास मी शुभेच्छा देतो. त्यांनी अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि विश्वास संपादन केला की वेगळं काही करायची गरज पडत नाही. तसेच वारुळवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ यांनी शुभेच्छा देताना म्हटलं की चांगली सेवा देऊन त्यांनी आतापर्यंत सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांना चांगली सेवा दिली, भरपूर ग्राहक त्यांनी जोडले. अत्यंत चांगली सेवा दिल्यामुळे हा व्यवसाय त्यांचा एका ठराविक उंचीवर गेला. त्यांना मी वारुळवाडीकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो. तसेच आशिष माळवतकर यांनी सुद्धा शुभेच्छा देताना म्हटलं की मी मुनव्वर भाई आणि मेहमूद भाई यांच्या बरोबर नेहमीच बसतो, चर्चा करतो, त्यांच्याकडून सल्ले घेतो. आसिफ भाई आणि अनीस भाई हे व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि नारायणगावकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो. मोबाईल शॉपी आजच्या ह्या नूतन व्यवसायाचं आज शुभारंभाचा दिवस आहे. खर तर ज्या शेख परिवाराने नारायणगाव आणि नारायणगाव परिसरामध्ये आपल्या अनेक व्यवसायाच्या माध्यमातून नारायणगावकरांची, वारुळवाडीकरांची सेवा करण्याचा प्रयत्न केला, आज त्याच परिवारातून हायफाय मोबाईल शॉपी मला वाटतं 25 वर्षापूर्वी ज्यांनी सुरुवात केली, आज ही त्याच व्यवसायातली दुसरी शाखा इथं संपन्न होते. शेख परिवाराच्या वतीने विनायक भाऊ जनरल मोटर्स म्हणून आपलं जे जनरेटरचा व्यवसाय होता आणि आजही तो व्यवसाय मला वाटतं कितीतरी वर्षापासून, म्हणजे मला लहानपणापासून आठवते. आज जे चेतनचं गॅरेज आहे, बरोबर ना, तिथं फुल सुंदर, त्याच्या आधी इकडे होतं ना, ज्या समोर चेतन पडगमचं जे गॅरेज आहे तिथपासून मी लहानपणापासून बघतोय, तेव्हापासूनची ही सेवा द्यायचं काम या कुटुंबाचं आहे. आणि मग त्या व्यवसायातून काम करत असताना जसं विनायक भाऊंनी सांगितलं की अनेक फॉरेन ट्रिप्स असतील किंवा अनेक कागदपत्रांची कामं असतील, या माध्यमातून ही काम करतात. आज त्याच कुटुंबातले काही डॉक्टर आहेत. विनायक भाऊ एक फाट्यावर आहे, इथं 2 हॉस्पिटल आहेत, दातांचे दवाखाने या कुटुंबातली मुलांनी सुरुवात केली. खरं तर मुलं शिकली की प्रगती होती, हे परिवाराकडे बघितल्यावर निश्चित स्वरूपात लक्षात येतं. आणि त्या माध्यमातून अत्यंत शांत असलेला, मितभाषी असलेला आणि सर्व समावेशक असलेला हा परिवार आज एक नवीन व्यवसायांमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करतोय. पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्या शाखेमध्ये पदार्पण आहेच किती वर्षापासून. आज त्या शाखेच्या उद्घाटनासाठी आपण सगळे मान्यवर इथं उपस्थित आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी परिवाराला, व्यवसायाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. एकदा विश्वास संपादन केला की मग सांगायला लागत नाही. भाऊ, तुम्हाला वेगळं काही सांगावं लागत नाही, वेगळं दाखवावं लागत नाही. तो विश्वास या कुटुंबाने सगळ्या नारायणगावकर आणि वारुळवाडीकरांचा संपन्न केला आहे, म्हणून त्यांना निश्चित स्वरूपात यश हे मिळणारच आहे. मनापासूनच्या या व्यवसायाला शुभेच्छा व्यक्त करतो आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने. त्यामध्ये विनायक भाऊंनी शुभेच्छा दिल्यात, संतोष दादा आहेत, बागेश्वर जेरे आहेत, आरिफभाई आहेत, संतोष भाऊ दांगट आहेत, संतोष पाटे आहेत, सिद्दीकभाई आहेत, रमेश भाऊंनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. आमचे मित्र, आमचे ग्रामपंचायत सदस्य जुबेरभाई आतार सुद्धा इथं उपस्थित आहेत, समीर भाऊ आहेत, दानिश आहे, खूप सारी मान्यवर इथं उपस्थित.
ह्या सगळ्यांच्या वतीने मी आशिष भाऊ इथं उपस्थित होता या सगळ्यांच्या वतीने मी या व्यवसायाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज खऱ्या अर्थाने अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आमच्या शेख परिवाराने खऱ्या अर्थानं 25 वर्षापासून चांगल्या प्रकारे ग्राहकांना त्या ठिकाणी सेवा दिली आणि एक विश्वास संपादन केला. त्याच विश्वासाच्या जोरावर आज त्यांनी दुसरी ब्रँच या वारुवाडी नगरीमध्ये आनंदवाडीमध्ये ओपन केलेली आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे अनेक वर्षापासून नित्यनियमाने ग्राहकांना चांगली सेवा देत असतानाच चांगल्या प्रकारचे ग्राहक त्यांनी त्या ठिकाणी जोडले आणि निश्चितच एखाद्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे ग्राहक केव्हा जोडले जातात तर तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा त्यांना दिली, तुमचं बोलणं नम्रपणाचं असलं की निश्चितच अनेक ग्राहक तुम्हाला हळूहळू जोडले जातात आणि तेच निश्चितपणे आपला व्यवसाय एका ठराविक उंचीवर नेतात असा आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच विश्वास आहे. सर्वांच्याच वतीनं मी या ठिकाणी या परिवाराला नूतन व्यवसायाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल या परिवाराचं मी खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. खरं तर अभिमान वाटतं की मी ज्या वेळेला त्यांच्यासोबत चर्चा करायला बसतो, अध्यात्माच्या चर्चा असतात आणि त्यांच्याकडनं जे काय ऐकत असतो आयुष्यात त्यांनी मला सहज एक त्या दिवशी आम्ही बसताना एक चर्चेमधून त्यांनी एक विषय सांगितला की रस्त्याने जाताना आपण एक अध्यात्मातला विषय की रस्त्याने जाताना कोणतरी आपल्याकडं 1 रुपये 2 रुपये कोणतरी आपल्यापुढे हात पसरतं आणि 1-2 रुपये आपण ज्या वेळेला त्याच्या हातात ठेवतो आपल्याला ते 1-2 रुपयाचं महत्त्व नसतं. परंतु धर्मशास्त्रात असं सांगितलंय की 70 येणारी संकट तो 1 रुपया तुमचा दूर करत असतो. एवढं महत्त्व मला वाटतं हे तुम्हाला आम्हाला माहीत नसेल, हे मला महमूद भाईंनी सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने मग मला जेव्हा कळालं ते MSc ॲग्री आहे त्यानंतरच मी विचार केला की ते जर MSc ॲग्री आहे तर नक्कीच त्यांची पुढी मग तिकडे त्यांचे पुतणे इम्रानबाई आहे, त्यांचा मुलगा की तो सुद्धा आज BDS आहे. आज इम्रानबाई मला वाटतं नारायणगाव आणि परिसरात माझ्या माहितीप्रमाणे जुन्नर तालुक्यात म्हणजे ते BDS पुरते स्वतः तयार नाही तर मला वाटतं त्यांनी कितीतरी डॉक्टर आज त्यांच्याकडं प्रॅक्टिस करून जातात, ते त्यांच्याकडे इंटर्नशिप करून जातात. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज नारायणगावमध्ये एका वेळेला 3-3, 4-4 ज्या वेळेला त्या खुर्च्या चालतात त्यांच्या त्या फक्त इम्रानबाईंच्या असतील. कारण त्याच्या पाठीमागं परत तोच विषय आहे की ह्या कुटुंबावरती असणारा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आज खरं तर या माध्यमातून या ठिकाणी दिसतो. आज त्यांचं पूर्ण परिवार असेल आणि जे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल, वारुळवाडी, नारायणगाव. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.